नमस्कार मंडळी, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागात आज आपण बघणार आहोत कुसुमताईचा चैतन्यला मेसेज आलेला असतो की आम्ही कोल्हापूरला जात नाही आहोत. मी सायलीला मध्येच गाडीतून खाली उतरवलंय आणि आम्ही आता पनवेलला पुन्हा येतोय. कुसुमताईचा हा मेसेज वाचून चैतन्य आता खूपच खुश झालेला असतो आणि तो धावत पळत आता अर्जुनच्या रूममध्ये येतो. त्यावेळी अर्जुन त्याची पॅकिंग करत असतो. बॅगमध्ये त्याचे कपडे भरून ठेवत असतो, कारण अर्जुनने ठरवलेलं असतं की काहीही झालं तरी आता तो मिसेस सायलींकडे कोल्हापूरला जाणार म्हणजे जाणारच, आणि मग तिथे जाऊन तो मिसेस सायलींना विचारणार. आता त्याच वेळी जेव्हा चैतन्य तिथे येतो तेव्हा अर्जुनला तो बॅग भरताना दिसतो. मग चैतन्य विचार करू लागतो की अर्जुनला काही करून थांबवायला हवं, नाहीतर अर्जुन लगेचच कोल्हापूरला जायला निघेल. पण जर मी त्याला आता सांगितलं की सायली वहिनी पनवेलमध्येच थांबणार आहे आणि सायली वहिनी कोल्हापूरला जाणार नाहीये, ही गोष्ट जर त्याला समजली तर तो आत्ता लगेच मधुभाऊंकडे जाईल आणि मग अर्जुन परत मधुभाऊंकडे गेला तर पुन्हा काहीतरी प्रॉब्लेम क्रिएट होईल. नाही, त्यापेक्षा हे नकोच, हे असं झालंच नाही पाहिजे. मग चैतन्य अर्जुनकडे येतो. अर्जुनला म्हणतो की अर्जुन, कोल्हापूरला जायचं तू ठरवलेच आहेस का? अर्जुन म्हणतो की ऑफकोर्स ठरवलंय. अरे मिसेस सायली असं का वागल्या हे आपल्याला नको का कळायला? चैतन्य म्हणतो की हो अर्जुन, मला कळतंय सगळ्या गोष्टी, परंतु अरे तू जर आता कोल्हापूरला गेला तर ते प्रॅक्टिकली पॉसिबल नाही होणार. अर्जुन म्हणतो की म्हणजे तुला नक्की काय म्हणायचंय? तेव्हा चैतन्य म्हणतो की अरे अर्जुन, मधुभाऊंच्या वडिलांनी त्यांना कोर्टात उभं राहण्याची नोटीस पाठवली आहे. आणि अर्जुन, आता तू एका गोष्टीचा विचार कर, तू आता मधुभाऊंच्या केसमध्ये इन्व्हॉल्व नाहीये. याचा अर्थ काय? याचा अर्थ महिपत आता जास्त जोर लावणार, आणि जर तू जास्त जोर लावला तर मग जोशीला काही करता येणार नाही. मला असं वाटतं की जोशीला जर हँडल करायचं असेल ना तर तू इथे असणे खूप गरजेचं आहे. अर्जुन म्हणतो की चैतन्य, अरे काय चाललंय तुझं? आत्तापर्यंत तूच मला मोटिवेट करत होतास की नाही की जा मिसेस सायलींना भेट म्हणून, आणि आता काय? आता तूच मला सांगतोस का की जाऊ नको म्हणून? आणि हो, तू अजिबात काही काळजी करू नको. मी जिथे कुठे असेल ना तरी सुद्धा माझं मात्र मधुभाऊंच्या केसवर लक्ष असणार आहे. चैतन्य म्हणतो की हो अर्जुन, परंतु कोर्टाच्या तारखेला जर तू तिथे असलास तर जास्त बरं होईल ना मग. अरे तो जोशी हातातली आपली केस घालवू शकतो अर्जुन. तेव्हा अर्जुन म्हणतो की थांब, मी एक काम करतो, मी कोल्हापूरची एखादी फ्लाईट बघतो, नाहीतर मी बाय द रोड जातो. असं म्हटल्यावर चैतन्याला एक गोष्ट कळून चुकते की अर्जुन काय ऐकणार नाही आणि तो कोल्हापूरला जाणारच. त्यामुळे चैतन्य आता स्वतःच अर्जुनला खरं काय सांगून देतो. चैतन्य अर्जुनला म्हणतो की अर्जुन, अरे मी तुला सांगणारच होतो. तेव्हा अर्जुन म्हणतो की काय झालं? चैतन्य म्हणतो की अरे अर्जुन, मला कुसुमताईचा मेसेज आला होता की त्या आणि सायली वहिनी ह्या कोल्हापूरला जातच नाहीये, तर कुसुमताईंनी मध्येच सायली वहिनींना उतरवलंय आणि ते आता पनवेलमध्ये येत आहे. काय मंडळी, अजूनही व्हिडिओला लाईक केलं नाहीये का? अहो मग वाट कसली बघताय? लगेच आपल्या व्हिडिओला लाईक करा, कारण तुम्हालाही माहिती आहे की तुमचं लाईक आमच्यासाठी किती महत्त्वाचं आहे आणि मला माहिती आहे की आमच्यासाठी तुम्ही एवढं करू शकता. त्यामुळे लगेच लाईक करा. धन्यवाद. तर इकडे प्रताप हा ट्रिपवरनं आलेला असतो, त्यामुळे त्याचे जे बॅगेतले कपडे असतात ते काढून ठेवत असतो. कल्पना तिथे येते आणि कल्पना ते कपडे उचलते आणि म्हणते की थांबा, मी तुमचे कपडे धुवायला टाकून येते. तेव्हा प्रताप कल्पनाला म्हणतो की कल्पना, अगं 2 मिनिटं थांब ना, बस ना इथे. मग कल्पना आता बसते. प्रताप कल्पनाला म्हणू लागतो की कल्पना, अगं घरी आल्या आल्या मला प्रतिमाची तब्येत अशी बिघडलेली बघायला मिळाली. बरं मला एक गोष्ट सांग, अर्जुन ठीक आहे ना? कल्पना म्हणते की नाही हो, काही ठीक नाहीये. अर्जुन आजकाल फक्त त्याच्याच रूममध्ये असतो, बाहेर येतच नाही आणि काही खातपीत सुद्धा नाहीये. आणि हो, त्याला आता खूप राग यायला लागलाय आणि सगळा राग त्या तन्वीवर काढत बसतो. आणि फावल्या वेळात तर तो चैतन्य सोबत असतो. आणि आता तर त्याचं नवीनच सुरू झालंय की सायलीच्या हातची त्याला कॉफी प्यायला मिळणार नाही, म्हणून तर काय त्याने कॉफीच सोडून दिली आहे. प्रताप म्हणतो की काय म्हणजे याचा अर्थ अर्जुन काय कॉफी पिणारच नाही का? तेव्हा कल्पना म्हणते की काय माहिती, मी तर काय त्याला विचारायला गेली नाही. चैतन्य इकडे अर्जुनला खुशखबर सांगतो, त्यामुळे अर्जुन हा खूपच खुश झालेला असतो आणि म्हणतो की चैतन्य, अरे काय सांगतोस काय? याचा अर्थ मिसेस सायली पनवेलमध्येच आहे. थांब, मी आत्ताच्या आत्ता आवरतो, आत्ताच्या आत्ता मी मधुभाऊंच्या घरी जातो आणि मिसेस सायलींना भेटतो आणि त्यांना विचारतो. तेव्हा चैतन्य म्हणतो की अर्जुन अरे जरा शांत हो. मला याचीच भीती होती ना, म्हणून मी तुला काही सांगत नव्हतो.
अरे अर्जुन, एक गोष्ट जरा लक्षात घे ना, आपल्याला अजून हेही माहीत नाहीये की सायली वहिनी कोल्हापूरला का जात होती. आपल्याला त्याचंच उत्तर अजून मिळालं नाहीये आणि तू आता मधुभाऊंकडे जाणार का, आणि तेही तिथं गरम डोकं घेऊन. त्यापेक्षा तू एक काम कर, त्यापेक्षा जरा शांत हो ना, उगाचच गडबड कशाला करतोयस. अर्जुन म्हणतो की चैतन्य, अरे मिसेस सायलींनी मला माझ्या प्रश्नाचं उत्तर दिलेलं नाहीये. यापेक्षा अजून इम्पॉर्टंट गोष्ट कुठली असू शकते चैतन्य. थांब, मी एक काम करतो, मी लगेच निघतो. त्याच वेळी चैतन्याला आता कुसुमताईचा मेसेज आलेला असतो. कुसुमताईने चैतन्याला मेसेज केलेला असतो की अर्जुन सरांना सांगा की तुम्ही लगेच सायलीला भेटायला येऊ नका. घरी आता मधुभाऊ असतील, पुन्हा त्यांची चिडचिड होईल, त्यापेक्षा आपण नंतर बोलूयात. कुसुमताईनेच असा मेसेज करून पाठवलेला असतो. त्यामुळे अर्जुन थोडा समजुतीने घेतो आणि म्हणतो की ठीक आहे चैतन्य, मी नंतर बघेल. अरे पण चैतन्य, एक गोष्ट लक्षात येते का तुझ्या, म्हणजे आता आमच्या दोघांतलं डिस्टन्स वाढणार नाही. म्हणजे मी पनवेलमध्ये आणि सायली कोल्हापूरमध्ये असं होणार नाही. आता आमच्यातलं दोघांमधलं डिस्टन्स कमी झालंय. खरं तर छोटीशी का होईना, परंतु ही आमच्या प्रेमातली व्हिक्ट्री आहे असं म्हणायला काही हरकत नाही. आता काय, आता फक्त एकच मिशन मिसेस सायली, असं म्हणत अर्जुन हसत असतो. इकडे कल्पना ही प्रतापला म्हणत असते की तुम्हाला खरं सांगू का, मला अर्जुन सोबत एकही शब्द बोलावासा वाटत नाही. प्रताप कल्पनाला समजावत असतो की कल्पना, अगं काही हरकत नाही, तू तुझा वेळ घे ना. अगं आपल्या मुलाने केलेली चूक एवढी मोठी आहे ना की त्यातून आपल्याला सावरायला वेळ हा लागणारच आहे. अगं कल्पना म्हणते की अहो, पण एक गोष्ट तुमच्या लक्षात येते का, त्याच्या ह्या चुकीमुळे त्याच्या भविष्याचं नुकसान होतंय. अक्षरशः त्या मुलीने त्याच्या आयुष्याचीच घडी बिघडवून टाकली आहे. प्रताप कल्पनाला म्हणतो की कल्पना, आई म्हणून मी तुझा त्रागा समजू शकतो हा, पण एक गोष्ट लक्षात ठेव, आपला मुलगा जाणताय, तो एक नामांकित वकील आहे, त्याच्यामुळे त्याच्या वागण्याचा दोष हा इतर कोणावर उगाच लावू नकोस. कल्पना म्हणते की हो माहिती हो मला, काय आहे ना, एकीकडे मला अर्जुनचा फार संताप येतो आणि दुसरीकडे मला त्याची काळजीही फार वाटते. या सगळ्या गोष्टीमुळे माझा जीव सारखा वरखाली होत असतो. प्रताप कल्पनाला म्हणतो की कल्पना, आय एम सॉरी, खरं तर या सगळ्या गोष्टी तुला एकटीने फेस कराव्या लागल्या ना. अगं पण काय करू, माझी टूर तर आधीच ठरली होती, त्यामुळे मला लगेच जावं लागलं. आणि मला सांग, मी क्लायंटला काय बरं सांगणार होतो की मी येऊ शकत नाही कारण माझ्या मुलाचं कॉन्ट्रॅक्ट मॅरेज हे उघडकीस आलंय. आता तूच मला सांग, मी हे असं सांगणार होतो का. तेव्हा कल्पना म्हणते की राहू द्या हो, आता तुम्ही इथे आलाय ना, त्यामुळे मला धीर आलाय. प्रताप कल्पनाला समजावत असतो की कल्पना, आता तू काळजी अजिबात करू नको, आता मी आलोय ना, आपण दोघेही या संकटाला तोंड देऊयात आणि दोघेही एकमेकांसोबत राहूयात. अगं छोटंसं वादळ आहे, जाईल निघून आणि आपण पुन्हा एकदा आपल्या अर्जुनच्या आयुष्याची घडी बसूयात. प्रतापच्या त्या शब्दांनी कल्पनाला खूप सारा आधार भेटलेला असतो. त्यामुळे कल्पना हसते आणि म्हणते की चालेल. तर इकडे मधुभाऊ हे फाईल चेक करत असतात आणि त्यांच्या मनात विचार येत असतो की मला कोर्टात का बोलावलं असेल, नक्की ह्या मैपत शिकऱ्याच्या मनात काय सुरू असेल. मधुभाऊ आता घाबरत असतात. मग नंतर म्हणतात की जाऊ दे, जास्त विचार न केलेलाच बरा राहील, जोशी वकील काय आहे ते बघून घेतील, उगाच जाऊ दे, मी कशाला जास्त विचार करायचा, असं म्हणून मधुभाऊ ते डोक्यातले विचार काढण्याचा प्रयत्न करत असतात. त्याच वेळी दारावरची कडी वाजते. दारावरची कडी वाजल्यानंतर आता मधुभाऊ जेव्हा दरवाजा उघडतात तेव्हा मात्र समोर कुसुमताई आणि सायली उभे असतात. त्यांना बघून मधुभाऊ चकित होतात आणि मधुभाऊ म्हणतात की तुम्ही दोघी इथे कशा काय, आणि तुम्ही दोघी इथे कशा, काही अपघात वगैरे झालाय का. तुमच्या दोघांच्या तब्येती तर बऱ्या आहेत ना, की कोल्हापूरवरनं अचानक फोन आला की तुम्ही येऊ नका म्हणून. काय झालंय सांगा ना एकदा मला, काय झालंय कुसुम. मग कुसुम म्हणते की हो मधुभाऊ, तुम्ही जरा शांत व्हा, परंतु आम्हाला आधी आतमध्ये तर येऊ द्या दोघींना. कुसुम आणि सायली दोघीही आता घरामध्ये येतात, परंतु मधुभाऊंना आता टेन्शन आलेलं असतं की या दोघी नक्की का घरी आल्या, यांच्यासोबत काही विचित्र घडलंय का. तर इकडे अर्जुन हा रात्रीच्या वेळी त्याच्या रूममध्ये बसलेला असतो. त्यावेळी सायलीची ओढणी त्याच्या हातामध्ये असते. सायलीच्या ओढणीकडे तो फार प्रेमाने बघत असतो. त्यामुळे सकाळी झालेल्या गोष्टी त्याला आठवत असतात. अर्जुनने कशा प्रकारे अनाउन्समेंट करण्यासाठी त्या कर्मचाऱ्याचे पाय पकडले, प्लीज मला अनाउन्समेंट करू द्या असं त्याला म्हटलं.
आणि एवढंच काय तर अर्जुनने अगदी निर्भीडपणे सायलीला प्रपोजही केलं की तुम्हाला कधी मी माझ्या मनातलं सांगू शकलो नाही, परंतु आय लव्ह यू मिसेस सायली. या सगळ्या गोष्टी ऐकून आता अर्जुनला खूप छान वाटत असतं आणि अर्जुन त्या सगळ्या गोष्टींचा विचार करत असतो. इकडे मधुभाऊ आणि कुसुमताई ह्या सोफ्यावर बसलेल्या असतात. त्यावेळी सायली झोपलेली असते, म्हणजे झोपलेली कसली विचारच करत असते. तिच्या डोक्यात तोच विचार येत असतो की कशा प्रकारे अर्जुन रडत होता, अर्जुन माझ्याकडे गयावया करत होता की मिसेस सायली प्लीज मला सोडून जाऊ नका ना, मी तुमच्याशिवाय कधी राहूच शकत नाही, आणि मिसेस सायली माझं तुमच्यावर खूप प्रेम आहे, एकदा फक्त माझ्याकडे बघा ना मिसेस सायली. सायलीला त्या सगळ्या गोष्टी आठवत असतात आणि त्यामुळे सायली परत डिस्टर्ब फील करत असते. तिचे डोळे झाकलेले असतात. मग कुसुमताई आता मधुभाऊंना हळूच म्हणते की मधुभाऊ जरा आतमध्ये येता का, मला जरा तुमच्याशी बोलायचंय. असं म्हटल्यावर मधुभाऊ आणि कुसुमताई आतल्या खोलीत जातात. मग मधुभाऊ कुसुमताईला विचारतात की कुसुम, अगं आता तरी सांगशील का काय झालंय, का तुम्ही कोल्हापूरला गेल्या नाही दोघी. कुसुमताई म्हणते की हो मधुभाऊ, तीच गोष्ट सांगण्यासाठी मी तुम्हाला आतमध्ये बोलावलंय. अहो आम्ही घरी परत आलो कारण बस स्टँडवर अर्जुन आला होता. हे ऐकून मधुभाऊ म्हणतात की काय. मधुभाऊंना खूप राग आलेला असतो की अर्जुन तिथे कसा काय पोहोचला. कुसुमताई म्हणते की अहो मधुभाऊ प्लीज मोठ्याने बोलू नका, सायली उठेल, माझं काय म्हणणं आहे ते पूर्णपणे ऐकून तरी घ्या. कुसुमताई आता मधुभाऊंना सांगू लागते की मधुभाऊ एक गोष्ट लक्षात घ्या, सायली काही तुमच्या विरोधात नाहीये आणि सायलीने तुमचा मान पूर्णपणे राखलाय. ती अर्जुनसोबत एक शब्दही बोलली नाहीये. त्याने तिला थांबवण्याचा खूप प्रयत्न केला. नंतर आम्ही कशाबशा बसमध्ये चढलोही, पण मग मला नंतर भीती वाटायला लागली की हा जर असाच कोल्हापूरला आला तर. मधुभाऊ म्हणतात की नाही असं होता कामा नये हा. तर कुसुमताई म्हणते की हो मधुभाऊ, मी सुद्धा याच गोष्टीचा विचार केला, म्हणजे उगाच तिथे जाऊन तुमच्या मामे भावाच्या इथे येऊन काही तमाशे नको ना. अर्जुन जर तिथे आला आणि तिकडं काही तमाशा झाला तर किती विचित्र होईल ते. आणि एका गोष्टीचा विचार करा ना, इथे कसं, इथे तुम्ही आहात सायलीवर लक्ष ठेवायला, तिथे कोण असणार आहे. आणि मी जेव्हा या सगळ्या गोष्टींचा विचार केला ना मधुभाऊ, तर मात्र मला काही सुचेनासच झालं. आणि मग सायलीला तर किती गरगरत होतं. अहो मग शेवटी मीच बस थांबवली आणि मग सायलीला उतरून मी घरी आणलं. मधुभाऊ म्हणतात की अगं पण मग मला एक गोष्ट कळत नाही की तो अर्जुन सुभेदार तिथे पोहोचलाच कसा काय. त्याला कोणी सांगितलं की सायली कोल्हापूरला बसने चालली म्हणून. कुसुमताई म्हणते की अहो मधुभाऊ, एक गोष्ट तुम्ही विसरताय का, तो वकील आहे, त्याचे किती सारे खबरी असतील. एवढंच काय तर कोल्हापुरात सुद्धा त्याचे खबरी असतील. अहो आणि समजा जर उद्या आम्ही कोल्हापूरला गेलो आणि परवा जर तो कोल्हापूरला दारामध्येच येऊन उभा राहिला तर काय करायचं आम्ही. मग मधुभाऊ अहो तुम्ही विचार करा ना, मी तिथे एकटी काय करणार, म्हणजे इथं तुमच्या भीतीने तो अर्जुन सुभेदार तुम्हाला वचकून तरी राहील, परंतु मी एकटी काय करणार होते तिथे, म्हणून मी सायलीला इकडे घेऊन आले. मला काय वाटते मधुभाऊ, सायलीला इथंच राहू द्या तुमच्याजवळ. म्हणजे कसं, समजा जर ती इथं राहिली तर ती तुमच्या नजरेसमोर राहील. मला काय वाटतं मधुभाऊ, आपण कोल्हापूरचं विसरूनच जाऊयात. कुसुमताईने आता मधुभाऊच्या डोक्यात भलत्याच गोष्टी भरून दिलेल्या असतात. त्यामुळे मधुभाऊंनाही कुसुमताईचं म्हणणं खरं वाटत असतं. ते कुसुमताईला म्हणतात की नाही तू जे बोलतेस त्या बोलण्यामध्ये जरा तथ्य आहेच, उगाच माझ्या नजरेआड कोल्हापूरला काही घोळ व्हायला नको. कुसुम तू बरोबर बोलतेस, आपण एक काम करूया, आपण सायलीला इथेच ठेवूयात, आपण तिला कोल्हापूरला नको पाठवूयात. कुसुमताई हसते आणि म्हणते की आता कसं बरं पटवलं तुम्हाला. आणि मग नंतर शांत बसते आणि म्हणते की नाही पटलं, आता कसं पटलं तुम्हाला बरं माझं बोलणं. मधुभाऊ अहो सायलीसाठी शेवटी जे योग्य आहे तेच तुम्हाला पटतं. हो मधुभाऊंनी कुसुमताईचं म्हणणं मान्य केलेलं असतं आणि कुसुमताईने बरोबर चालाकीने आता मधुभाऊंना पटवलेलं असतं. मधुभाऊंना जे पाहिजे असतं तेच बरोबर मधुभाऊंच्या समोर फेकलेलं असतं. त्यामुळे मधुभाऊ आता सायलीला कधीही कोल्हापूरला पाठवणार नाही याची आता कुसुमताईला खात्री झालेली असते. तर इकडे सायली जेव्हा झोपलेली असते तेव्हा तिला काही झोप तर येत नसते, परंतु मनामध्ये मात्र असंख्य विचार सुरू असतात. सायलीला त्याच गोष्टी आठवत असतात. कुसुमताईनेही तिला सांगितलेलं असतं की सगळं काही तुझ्या मनासारखं होत असताना अगं तू का असं करतीयस. त्यानंतर तिला आलेली चक्कर, या सगळ्या गोष्टी तिला आठवत असतात आणि ती जागी झालेली असते आणि झोपेत सुद्धा ती रडतच असते हेही तिला जाणवतं.
तर दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळी आता कुसुम कोल्हापूरच्या संगीताला कॉल लावते, म्हणजेच लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेतल्या संगीताला कॉल लावते आणि म्हणते, कुसुम संगीताला म्हणते की हॅलो संगीता काकू, मी कुसुम बोलतीये. तर संगीता म्हणते की अगं कुसुम, असं काय करताय तुम्ही, आम्ही वाट बघतोय तुमची, तुम्ही तर कालच येणार होता ना. कुसुम म्हणते की नाही काकू, त्याचं काय झालं, आम्ही कालच निघालो होतो, परंतु सायलीची तब्येत अचानक खराब झाली आणि म्हणून आम्ही परत फिरलो. तेव्हा आता संगीता विचारू लागते की काय झालं सायलीला. कुसुम आता सांगू लागते की काय सांगू संगीता काकू तुम्हाला, अहो तिचं दुखणं हे शरीराचं नाहीये हो, मनाचं आहे. अहो आपली सायली प्रेमात पडली आहे. त्यावर संगीता म्हणते की काय, अगं काय बोलतीयस तू, हे सायली प्रेमात पडली म्हणजे तिचं तर लग्न झालंय ना, अशी कशी प्रेमात पडली ती. अगं आपली सायली तर किती गुणाची पोर आहे. नाही, आपली सायली अशी वंगाळ कधी वागणार नाही ग. मला माहिती आहे ना, आपल्या सायलीचा पाय असा कधीच घसरणार नाही. कुसुमताई म्हणते की अहो काकू माझं ऐकून तरी घ्या. अहो सायली तिच्या स्वतःच्याच नवऱ्याच्या प्रेमात पडली आहे, पण मधुभाऊ त्या दोघांना भेटूनच देत नाहीये. संगीता म्हणते की का, म्हणजे भाऊजींना त्यांचं हे लग्न मान्य नव्हतं का. कुसुमताई म्हणते की नाही, आधी होतं त्यांना लग्न मान्य, परंतु आता नाहीये. जाऊ देत ना काकू, ह्या सगळ्या गोष्टी फार गुंतागुंतीच्या आहे. मी या सगळ्या गोष्टी ना तुम्हाला नंतर सांगते, परंतु आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सायलीचं मन राखणं खूप गरजेचं आहे. सायलीला या सगळ्या गोष्टींचा खूप त्रास होतोय. खरं तर सायली तिच्या नवऱ्यापासून दूर राहतीये, म्हणून काही जेवतही नाही, जेवणाकडेही तिचं लक्ष नाहीये, सारखी रडत असते. संगीता म्हणते की कर्म माझं, हे पोरं का स्वतःच्या संसारामध्ये एवढा घोळ घालून ठेवतात काय माहिती. अगं कुसुम, हे पोरं असेच करतात बघ. आता कलाचंच बघ ना, ह्या पोरांना या गोष्टी कळतच नाही की यांच्या गाठी या वरूनच बांधून आलेल्या असतात. तरी सुद्धा हे पोरं असं का वागतात तेच मला कळत नाही. अगं तुला माहितीये, मी माझा कलेचा संसार नीट व्हावा ना म्हणून इकडं तिच्या सासरी येऊन राहतीये. आणि हे सगळं करते कशासाठी, हा सगळा आटापिटा कशासाठी करते, तर त्या दोघांनी एकत्र यावं म्हणून. हे बघ कुसुम, तू सुद्धा तेच कर. तेव्हा कुसुम म्हणते की म्हणजे मी काय करू. तेव्हा संगीता तिला सांगू लागते की हे बघ कुसुम, या पोरांनी जरी माघार घेतली ना तरी तू सुद्धा माघार घेऊ नकोस. आता तू काही करून त्या दोन्ही पोरांना एकत्र आण, आणि हे तूच करू शकते. आणि मला माहितीये, एक दिवस येईल बघ की सायली पुन्हा तिच्या संसारामध्ये रमेल. कुसुमताई संगीताला म्हणते की काकू, तुमच्या तोंडात साखर पडो बघा. आता तुमच्याशी बोलले आणि मला खरंच खूप धीर आलाय. आता बघाच तुम्ही, आता अशी कामाला लागते ना की सायली आणि अर्जुन दोघंही एकत्र येईपर्यंत आता थांबणारच नाही मी. संगीता म्हणते की शाब्बास कुसुम, आता मी सुद्धा इथं पदर खोचूनच आहे, आणि हो सायलीची काळजी घे. असं म्हणत कुसुमताई फोन ठेवते. तर इकडे घरातले सर्वजण हॉलमध्ये असतात. प्रिया सगळ्यांसमोर उभी असते. पूर्णाजी प्रियाला विचारत असते की अगं तन्वी, तू सायलीच्या एवढ्या सगळ्या वस्तू जमा करून आम्हाला इथे का बोलवलंय. तेव्हा प्रिया आता मोठा एक बॉक्स घेऊन येते आणि तो सर्वांसमोर ठेवते. कोणालाही याचा अर्थ कळत नसतो की नक्की प्रियाच्या मनात आहे तरी काय. प्रिया आता सगळ्यांना सांगू लागते की ह्या फक्त वस्तू नाही आहेत, ह्या सगळ्या तुमच्या आठवणी सुद्धा आहे, सायलीबद्दलच्या आठवणी. कुठेतरी मी वाचलं होतं की आपण कधी कधी त्या व्यक्तीला आपल्या आयुष्यातून काढून टाकतो, परंतु कुठेतरी त्याच्या वस्तूंमध्ये आपण रमतो, आणि त्याच वस्तू आपल्याला त्रास देत असतात आणि आपल्याला मागे खेचत असतात. आणि त्यामुळे तिने दिलेले गिफ्ट्स किंवा तिचे फोटोज किंवा सतत ती एखादी गोष्ट वापरत असेल, या सगळ्या तिच्या गोष्टी आता मी नष्ट करून टाकणार आहे. अस्मिता म्हणते की काय अगं तन्वी, आता काय आम्ही आमचे फोन सुद्धा फेकून द्यायचे का. प्रिया म्हणते की नाही, फोन्स नाही फेकून द्यायचे, तर त्या फोनमध्ये असलेले फोटोज डिलीट करायचे. 1.5 वर्षापासून त्या सायलीने ज्या प्रत्येक गोष्टीवर छाप सोडली आहे ना, त्या सगळ्या गोष्टी मी जाळून टाकणार आहे. आणि मग तुम्ही बघाच की ती सायलीची सावली सुद्धा या घरात राहू शकणार नाही. अस्मिता म्हणते की मग अगं आम्ही जाळू शकतो ना, आम्ही तुला कशाला देऊ. तेव्हा प्रिया म्हणते की अगं अस्मिता, सगळेच जण वीक आहेत, सगळेच जण इमोशनल आहे. सायलीसोबत सगळेजण इमोशनली जोडले गेलेले होते, त्यामुळे सायलीचे फोटो डिलीट करण्याची हिंमत कोणाला येणार नाही. बाकीचे करू शकत नाही. मी एकमेव इथे ठाम आहे की मी त्या सायलीचे फोटो जाळू शकते. कल्पना म्हणते की तन्वी, तू बरोबर बोलतीयस. म्हणजे तिचं सामान तर मी पाठवून दिलंय, परंतु तिचं अस्तित्व मात्र अजूनही या घरामध्ये आहे.
आणि तिचं ते अस्तित्व जाळून टाकायलाच हवं. पण तन्वी, तुला असं वाटतं का तिच्या ह्या वस्तू वगैरे जाळून तिचं अस्तित्व हे जळून खाक होईल म्हणून? प्रिया म्हणते की अश्विन, अरे 100% होईल. अरे मी खूप प्रयत्न करते की आपलं घर पुन्हा एकदा हसतं घर होईल. आता कुठल्या तरी मुलीची दृष्ट लागली म्हणून काय माझं घर नेहमी दुःखात राहणार आहे का? नाही, मात्र मी हे अजिबातच होऊ देणार नाही. तेव्हा कल्पना रडायला लागते. पूर्ण आजी कल्पनाला विचारते की कल्पना, अगं तुझ्या डोळ्यात पाणी, काय झालंय? कल्पना म्हणते की खरं तर मला खूप अपराधासारखं वाटतंय की जिच्यावर मी एवढा आंधळा विश्वास ठेवलाय तिने मात्र आपला विश्वासघात केला. पण जिच्यावर आपण शंका घेत राहिलो, प्रत्येक वेळी जिला बोलत राहिलो, ती मात्र आपल्याला सगळ्यांना आनंदी ठेवण्यासाठी किती प्रयत्न करतीये. प्रताप कल्पनाला म्हणतो की कल्पना, अगं ती तन्वी बघ किती खंबीरपणे कुटुंबाच्या पाठीशी उभी आहे. मग प्रिया आता कल्पनाजवळ जाते, कल्पनाजवळ बसते आणि म्हणते की मामी, अगं हे घर काय मला परके आहे का? मी तर ह्याच घरची आहे ना. मामी, हा तन्वी रविराज किल्लेदार हिचा शब्द आहे की आपलं घर जेव्हा पूर्णपणे हस्तखेळतं होईल तेव्हाच मी शांत बसेल. पूर्ण आजी प्रियाला म्हणते की तन्वी तू म्हणतेस ते बरोबर आहे, तू म्हणते तसंच आपण करूयात. अर्जुन आता तिथे येत असतो आणि तो सगळ्यांच्या गोष्टी ऐकत असतो. तेव्हा आता अश्विन म्हणत असतो की माझ्या फोनमध्ये वहिनीच्या खूप मेमरीज आहे, वहिनीचे खूप फोटोज आहे, मी एक काम करतो, ते लगेच डिलीट करतो. अश्विन आता त्या बॉक्समध्ये ती कॅप ठेवतो आणि म्हणतो की वहिनीने मला जी कॅप दिली होती ती बिनधास्त जाळून टाक. आणि तन्वी तुझी आयडिया खरंच भारी आहे, म्हणजे मला बोलून सुद्धा बरं वाटतंय. अश्विन सुद्धा हे बोलायला लागलेला असतो. हा तोच अश्विन असतो ज्याला मरणाच्या दारातून सायलीने ओढून आणलेलं असतं. जो अश्विन सुसाईड करायला निघाला होता त्या अश्विनला सायलीने समजावलं होतं. जेव्हा त्याचा ब्रेकअप झाला होता तेव्हा सायलीने त्याला किती समजून घेतलं होतं, परंतु अश्विन मात्र त्या सगळ्या गोष्टी विसरलेला असतो. फक्त एकाच गोष्टीवरून सायलीला जज केलं जातं आणि सायली किती आगाऊ आहे किंवा सायली किती निष्काळजी आहे या गोष्टी आता दाखवल्या जातात. सर्वजण प्रियाच्या बोलण्यामध्ये येत असतात आणि प्रियाचंच बोलणं सगळ्यांना खरं वाटत असतं. अर्जुन मात्र अस्वस्थ असतो. अर्जुनला मात्र टेन्शन आलेलं असतं की हे घरातले लोक सगळेजण ह्या तन्वीच्या बाजूने का विचार करताय आणि सगळेजण मिसेस सायलींना का दूर लोटताय. आतापर्यंत मिसेस सायलींनी या घरासाठी काय काय केलंय हे घरातले सगळे विसरून गेलेत का? आणि ही तन्वी मिसेस सायलींबद्दल घरातल्यांना का भडकवतीये. अर्जुनला तन्वीचा खूप राग येत असतो आणि अर्जुन रागाने तिच्याकडे बघत असतो. तर मित्रांनो, आजचा हा भाग इथेच संपतो. पुढील भागात आपल्याला बघायला मिळणार आहे. तर एक बाबा येतात आणि ते बाबा आता सायलीशी बोलत असतात. त्यांनी सायलीला सांगितलेलं असतं की तुझा सगळ्यात जवळचं नातं हे निभावणं तुला कठीण होईल. सायली म्हणते की काय, माझ्या जवळचं नातं मला निभावणं कठीण होईल. तेव्हा ते बाबा सांगतात की अगं पोरी, तुझ्या हातामध्ये जे काळे मणी आहे ना ते फक्त काळे मणी नाहीये, तर जन्माजन्माचं बंधन आहे हे. आणि हे बंधन तुम्ही आम्ही नाही, तर हे बंधन उपरवाल्यानं बांधलंय. त्यामुळे तू काळजी करू नकोस या सगळ्या गोष्टीची. तर इकडे अर्जुन खाली आलेला असतो प्रियाचा पराक्रम बघून. त्यामुळे आता प्रताप म्हणतो की अर्जुन, अरे इतक्या लवकर जे तू तुझ्या मनाला समजावलंय ना, सगळ्या गोष्टींची समजूत तू तुझ्या मनाला घातली आहे ना, तर ते बरं झालंय. जितक्या लवकर तू स्वतःला सांभाळशील आणि या सगळ्या गोष्टी सोडून देशील तितकं तुझ्यासाठी चांगलं राहील. अर्जुन म्हणतो की तुम्हाला कोणी सांगितलं मी या गोष्टी सोडल्यात म्हणून. मम्मा, अगं एक काम कर ना, विचार तुझ्या ह्या लाडक्या तन्वीला की फोनमधले फोटोज हे डिलीट करता येतात, पण मनातल्या आठवणींचं काय? मनातल्या आठवणी तर परमनंट आहेत ना. तर इकडे त्या बाबांनी सुद्धा सायलीला चांगला आशीर्वाद दिलेला असतो. सायलीला ते म्हटलेले असतात की उपरवाल्याचा आशीर्वाद तुझ्या डोक्यावर कायम असणार आहे. आणि एक गोष्ट लक्षात ठेव, रात्रीनंतर दिवसच उजाडतो आणि त्या दिवसाला रोखण्यामध्ये कोणाचीही हिंमत नाहीये. त्यामुळे तुझा दिवस सुद्धा नक्की उजडेल आणि तुझ्या आयुष्यात सुद्धा सुख हे येईलच, असा त्या बाबांनी आता सायलीला आशीर्वाद दिलेला असतो. ते बाबा आता तिथून निघून गेलेले असतात. त्यामुळे सायली आता खूप सुखावलेली असते. इतक्या दिवसांनंतर तिला काहीतरी पॉझिटिव्ह बातमी भेटलेली असते. इतक्या दिवसांनंतर ती त्या गोष्टीचा विचार करत असते. सायली आता खूपच खुश असते. तर मित्रांनो, आजचा हा भाग इथेच संपतोय. आजच्या या भागाबद्दल तुम्हाला काय वाटलं याबद्दलचं तुमचं मत आम्हाला नक्कीच कळवा. अँड इफ यू लाईक माय व्हिडिओ प्लीज डू सबस्क्राईब, शेअर अँड कमेंट. थँक्यू.